आज तर बघायला भेटला डायरेक्ट भल्ला मोठा साप आणि तो कुठं निघला ते बघण्यासाठी ब्लॉक शॉट पर्यंत बघा. झालं असं की सकाळी सकाळी झोपेतून उठत नाही तर मम्मीचं वरंबट्टी बनायचं काम चालू झालं आणि मला तर उठायला टाइम झालता भाऊ. त्यामुळे डायरेक्ट 120 स्पीड आवरून घेतलं आणि गेलो डायरेक्ट मंदिरात. आणि मंदिरात गेल्यानंतर कळलं की आज भजनी मंडळाला पंगती आणि आपण जेव्हापर्यंत तर प्रसाद वाटायला सुरू पण झालतं भाऊ. आणि ह्या भाऊला म्हणलं तुझा व्हिडिओ घेतो वाटताना तर हा असं बघत होता की जसं काय नवरदेव लग्नामध्ये वाटतो. भजनी मंडळाचे तर जेवण झाले होते आणि आता सुरू झाले ते आपल्या मंडळाचे जेवण. आणि तुम्हाला तर माहिती आपलं मंडळ म्हणल्यावर काहीतरी विषय खतरनाकच होणार. आणि सकाळ सकाळ जेवणाचा टाइम होता त्यामुळे सगळेजण हात राखून जेवत होती. पण आपल्या ह्या कार्यकर्त्याला ना भाऊ जाम भूक लागली होती आणि आता आपलं पत्रवाईन नाही भागू शकत, डायरेक्ट गमेले उद्या. जेवण झाल्यानंतर पण हा भाऊ डायरेक्ट 10-12 गल्ला सुरू केला भाऊ. आणि जेवण जरा जास्त झालं त्यामुळे सुका पाटलाला जरा आरामाची गरज होती. साहेब पण घरी जाणार होते भाऊ. त्यामुळे माझा चेहरा तर पूर्ण उतरून गेलता भाऊ. मग काय त्याला बाय बाय करून आपण निघालो डायरेक्ट गिन्नी तोडायला. पावसामुळे जरा गिन्नी तोडायची जीवरच येत होतं पण म्हणलं आता तोडावंच लागणार. आणि तेवढ्याच खूप मोठ्याने आरडावाडा सुरू झाला कारण आज अंगणवाडीमध्येच भल्ला मोठा साप निघला होता भाऊ. साप बघून तर मला डायरेक्ट खतरनाक भीती वाटत होती भाऊ. सापाला तर मारलं होतं आणि आता मला मम्मीला घेऊन जायचं होतं शेतात. काय केली आपली प्लेटन चालून निघालो डायरेक्ट शेतात. आणि शेतात गेल्यानंतर बघितलं ना भाऊ पावसानं एवढी फजिती लावली ना सगळा कापूस वेचायला पण पाऊस काही वेचून द्यायला तयार नाही भाऊ. आता शेतकऱ्याची अजून किती परीक्षा बघायची बाकी त्यालाच माहिती भाऊ. आणि एवढ्या चिखलात पण शेळीसाठी आपल्याला गवत घेऊन जावंच लागणार होतं कारण ते मम्मीचं काम होतं. आणि घरी येऊन पण पप्पा म्हणे भर कांदे. भाऊ असं वाटतं कॉलेजला सुट्टीच नसावी. काय 120 स्पीडनं कांदे वगैरे भरून घेतले म्हणलं आता मस्त पैकी जेवण करू. आणि जेवणासाठी आज वरंबट्टी होते त्यामुळे काय विषयच खतरनाक होता भाऊ. आणि ह्या ब्लॉग नंतर तुम्हाला एकदम जबरदस्त कॉमेडी व्हिडिओ बघायला भेटणार त्यामुळे आपल्याला फॉलो करून टाका. भेटूया अशाच नवीन एका ब्लॉग मध्ये. तोपर्यंत राम कृष्ण हरी.